तुमच्या घरी आलतो ना मी द्यावा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार सेवेकरी. आजच्या या अतिशय पवित्र आणि खास ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग विशेष आहे कारण आज आपल्या श्री दत्त जयंतीचा उत्सव आणि अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचा सांगता सोहळा आहे. संपूर्ण आठवड्याभर केलेली सेवा, नामस्मरण, यज्ञ, भजन आणि या सगळ्यातून मिळालेली आध्यात्मिक ऊर्जा, आजचा दिवस त्या सर्वांचा एक सुंदर पूर्णविराम आहे. तुम्ही बघू शकता, मी आज आईच्या फुलांच्या रांगोळीचे पुस्तक वाटप करणार आहे. सकाळी मी दरबारात पोचलो. आज वातावरण वेगळंच होतं. एक शांत सौम्य ऊर्जा, जणू आठवड्याभर चाललेल्या भक्तांचा सुवास अजूनही पसरलेला. अखंड नामजपचा ताल अजूनही चालू आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ म्हणत स्वभावातील एक दिव्य शांतता निर्माण झाली होती. भक्त कमी होते पण समाधान अधिक. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, अभिमान आणि थोडीशी ओढ, कारण 8 दिवसाचा हा सोहळा आता संपत होता. गेल्या 7 दिवसापासून इथे सतत नामस्मरण सुरू होतं. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, या गजर आणि स्वामींचा जप या लहरीने संपूर्ण वातावरण कसं भरून गेलं आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. सांगता कार्यक्रमाची सुरुवात आरतीने झाली. आजची आरती अधिक कोमल वाटत होती. दत्तगुरु, गेले 8 दिवसातील आमची भक्ती, आमची सेवा आज आपण स्वीकारावी. शांत असलेले सेवेकरी आणि सर्वांचं एकाग्र मन. असं वाटत होतं संपूर्ण दरबार एका देवत्वाच्या पडद्याआड लपेटलेला आहे. थोड्या वेळासाठी नामस्मरण सभा झाली. मी डोळे मिटून थोडा वेळ बसलो. 8 दिवसाचा प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर आणला. यज्ञांचा दूर, आरतीची प्रकाश रेषा, भक्तांचे हसरे चेहरे आणि सेवेतील धावपळ. नामस्मरणात एकच गोष्ट जाणवली, आपण काहीच करत नाही, सगळं स्वामीच करून घेतात. 18 विभागातनं आपल्याला कोणाला विवाह संस्कारमध्ये आपल्याला बघा, विवाह संस्कार म्हणजे काय, ज्याला लग्न जुळव धोंडे समोर आले तरी काही होत नाही, म्हणून गायत्री माता संरक्षण देत असते. आणि मग शेवट आजच्या सांगता सोहळ्यानंतर मनात एक विचार, स्वामी जशी सेवा तुम्ही घेतली तशीच नेहमी घ्या. थोडा वेळ पुन्हा बसलो. दरबार शांत होता. जागोजागी फुलांचा सुगंधाचा वास होता. मनात एकच शब्द, कृतज्ञता. स्वामी, तुमच्या कृपेने सप्ताह पार पडला. तुम्ही सेवा करून घेतली, तुम्ही ऊर्जा दिली, तुम्ही भक्तांना एकत्र आणलात. प्रत्येक क्षण, प्रत्येक काम, प्रत्येक आनंद हे सगळं स्वामींचंच. जपचा आवाजही आता नाही. राहिली ती फक्त स्वामींची उपस्थिती, राहिली ती फक्त शांत ऊर्जा, राहिला तो फक्त स्वामींचा सुगंध आणि भक्तांचा मागोवा. स्वामींचं अस्तित्व, स्वामींची कृपा आणि स्वामींचे प्रेम 8 दिवसापेक्षा अधिक गडप होऊन मनात राहिलं. तरी दक्षिणा द्यावी लागेल. साहित्य वेगळं, 11 लाख रुपये दक्षिणा, म्हणजे सांगा ही पूजा किती मोठी. आणि हे सगळे आरतीनंतर वेळ आहे महाप्रसादाची. स्वामींच्या दरबारात प्रसादाची चव ही अमृतासारखी असते. हा फक्त डाळ भात नाही, तर हा स्वामींचा आशीर्वाद आहे. सगळं भाजी भात सगळं स्वीट सगळं. सगळे सेवेकरी एकत्र बसून प्रसादाचा आनंद घेत आहेत.
अन्न हे पूर्ण ब्रह्मा हे इथे आल्यावर खऱ्या अर्थाने समजते. अन्न हे पूर्ण ब्रह्मा असं आपण म्हणतो आणि दत्त जयंतीच्या प्रसादाची चव तर काही न्यारीच असते. दुपारच्या महाप्रसादासाठी पंक्ती बसल्या होत्या. हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. वाढणारे सेवेकरी श्री स्वामी समर्थ मनात आग्रह करून वाढत होते आणि जेवणारे तितक्याच तृप्त मनाने प्रसाद ग्रहण करत होते. महाप्रसाद म्हणजे केवळ जेवण नाही तर तो ईश्वराचा आशीर्वाद असतो. खिचडी असो वा शिरा, प्रसादाच्या अन्नात जी गोडी असते ती पंचपक्वान्यातही मिळत नाही. सेवकऱ्यांच्या या शिस्तीमुळे आणि नियोजनामुळे महाप्रसाद अतिशय व्यवस्थित पार पडला. दुपारचे 3 वाजले होते. हळूहळू गर्दी ओसरली लागली. सांगता सोहळा आता शेवटच्या टप्प्यावर आला होता. गेल्या 7 दिवसाची धावपळ, जागरण आणि कष्ट असूनही सेवेकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकवा अजिबात नव्हता. होते ते फक्त सेवा पूर्ण झाल्याचे समाधान. सर्व सेवेकरी जेवून एकमेकांना श्री स्वामी समर्थ म्हणत आपापल्याकडे निघाले. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मन मात्र एकच विचार करत होता. सगळं काही आवडलं, सेवेकरी गेले, सजावट उतरवली, पण शेवटी राहिली ती फक्त स्वामींची कृपा आणि अखंड साथ. श्री स्वामी समर्थ. 8 दिवसाची मेहनत, धावपळ, सेवा सगळं संपून आता शांती पसरली. उत्सव संपला, पण खरी सुरुवात आता होती. कारण 8 दिवसांनी मिळालेली ऊर्जा, भक्ती आणि आशीर्वाद आता रोजच्या जीवनात उतरायचे आहेत. स्वामींची सेवा ही केवळ उत्सवापुरतीच नसते, ती प्रत्येक दिवशी प्रत्येक छोट्या कृतीत असते. मनात मात्र एकच विचार, या 8 दिवसात जे मिळवले ते अमूल्य आहे. स्वामींच्या नावात दत्तगुरूंच्या कृपेने जे अनुभव मिळाले ते रोजच्या जीवनात टिकून राहावेत, अशी अंतःमनात प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अभिनेत्री श्वेता भांगरे. आजच माननीय श्री नाईक साहेब आजच माननीय नाईक साहेबांच्या हस्ते आज आमच्या पिक्चरचं, पोस्टरचं आणि टीजरचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे. आज सकाळी मी घरातून निघताना माझ्या मनामध्ये पण नव्हता वाटलं की मी आज इथे स्वामींच्या केंद्रामध्ये येईल. कारण की सकाळी घरातून निघताना मी स्वामींना सांगून निघाली होती की आज माझं असं काम आहे, मी चालली, तुम्ही पण माझ्या सोबत चला म्हणून मी त्यांना सांगून आले. आज आमचा कार्यक्रम झाला. सर्व आणि माझ्या मनी घरी नसताना सुद्धा मला असं म्हणजे वाटलं पण नव्हतं की मी इथे एकदम अचानक गाडी इथे येऊन थांबली. मला एकदम धक्का बसला की स्वामींनीच आज मला इथे बोलावून घेतलं. मी खरंच खूप भावूक झाली होती. मला अक्षरशः मला डोळ्यांना पाणी यायला लागलं होतं. मी तुम्हाला सांगू नाही शकत आहे की माझ्या अंगाला अक्षरशः आता काटा आलाय. एक सेकंड. आमचं आता या महिन्यात 24 तारखेला सावित्री कलियुगातली प्यारेलाल शर्मा दिग्दर्शित पिक्चर 24 तारखेला रिलीज होतो आहे. तर सर्वांनी आवर्जून बघा. महिलांवरती आधारित हा पिक्चर आहे. त्याच्यामध्ये आईची, मुलाच्या बाबतीची आपण म्हणतो ना माया, प्रेम, अनुभव प्रेम, ते जेवढं चांगलं असतं तेव्हा ते घातक किती ठरू शकतं हे आम्ही या चित्रपटातून दाखवण्याचा 101% प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये मुख्य मुलांचं कॅरेक्टर आपले नायक सरांनी केलेलं आहे आणि गजबी सरांनी पण त्याच्यामध्ये ते प्रोड्युसर पण आहेत. गरुड सर पण प्रोड्युसर्स आहेत आणि CS पाटील सरांचं पण आम्हाला मार्गदर्शन लाभलंय. तर सगळ्यांनी हा पिक्चर आवर्जून नक्की बघावा. मी विनंती करते. ॲक्च्युली मला बोलायचं खूप होतं पण मला ना शब्द नाही निघत आहे. ॲक्च्युली मी खूप भावूक झाली आहे. तारीख पुन्हा सांगा. अरे तारीख पुन्हा सांगा ना. तारीख पुन्हा सांगा. शेवटला पुन्हा आज या चित्रपटाचं ट्रेलर लॉन्च झालं गणेशजी नाईक साहेबांच्या हस्ते. आणि या ट्रेलर पाहिल्यानंतर मला खूप आवडलं आणि आमच्या ध्यानीमनी पण नव्हतं की जेव्हा काल पाटील साहेबांचा फोन आला, जयेश पाटील साहेबांना, की असं आपल्याला ट्रेलर लॉन्च करायचं व्हाईट हाऊसला जाऊन.
पण मनात सुद्धा नव्हतं की आज आम्ही इथे येणार. हा योगायोग म्हणावा लागेल, स्वामींची कृपा आहे. मी सुद्धा स्वामींचं भक्त आहे. म्हणून पण मला खरोखर मनापासून मी स्वामींची नेहमी सेवा करतो, पूजा करतो. आणि आज मला इथे आल्याबद्दल मला खूप बरं वाटलं, कारण मी खूप वर्षापूर्वी इथे येऊन गेलो. फार असं छोटंसं होतं, आता इथे एवढं प्रचंड झालं. गाव इथे येतं आणि खरंच खूप चांगली गोष्ट. स्वामींचं आशीर्वाद, स्वामींचं पाठीचं आशीर्वाद, स्वामींचं वाक्यच आहे, घेऊन येतं तुमच्या पाठीचे. काय काळजी करायचं तुम्ही स्वामींचे मनापासून प्रेम करा, मनापासून भक्ती करा. या चित्रपटामध्ये जयंत पाटील साहेबांनी सुद्धा काम केलेलं आहे. बघा चित्रपट नक्कीच बघा. आमचे प्यारेलाल शर्मा डिरेक्टर आहे चित्रपटाचे. चित्रपट मला नक्कीच आवडेल. माझं छोटीशी भूमिका विनंती, तुम्हाला आवडलं तर टाळ्या वाजवा, नाही तर त्याच्या आजूबाजूला काय असतील तर ते बघू. धन्यवाद. दिवा कोळीवाडा केंद्राच्या माध्यमातून श्री स्वामींचा अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होता आणि त्याची आज सांगता आहे. आणि या ठिकाणी सावित्री कलियुगातली ह्या चित्रपटाचे सर्व कलाकार मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. प्रोड्युसर, डायरेक्टर आणि कलाकार मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यांना या ठिकाणी येऊन खूप आनंद झालेला आहे. आजच आम्ही ह्या चित्रपटाचं ट्रेलर आणि पोस्टर आम्ही माननीय वनमंत्री महाराष्ट्र राज्य श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते केलेलं आहे आणि त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे या चित्रपटाला. आणि नक्कीच तुम्ही आवर्जून बघा हा चित्रपट, कारण हा चित्रपट असा आहे की सत्यवानाची जी सावित्री होती ती पुराणातली होती. तिने सत्यवानाचे आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवले. तर तुम्ही आधुनिक सावित्री आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी काय करते हे तुम्ही सिनेमामध्ये बघितलं तर तुम्हाला नक्कीच हा चित्रपट आवडेल. तर मी सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी हा आता पुढच्या ह्या महिन्यात चित्रपट रिलीज होणार आहे. थिएटरमध्ये जाऊन आपण हा चित्रपट बघावा. आणि तुम्हाला एक आनंदाची गोष्ट असे की 200 रुपये तिकीट होतं ते आम्ही 100 रुपये ठेवलेलं आहे. म्हणजे महिलांना 100 म्हणजे 50% डायरेक्ट कमी याच्यामध्ये ठेवलेलं आहे. तर सर्वांनी आवर्जून हा चित्रपट बघावा अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. मी कराटे मास्टर नानासाहेब बच्चाव. मी या चित्रपटाचा प्रोड्युसर आहे. प्यारेलाल शर्मा सरांच्या बरोबर मी 2-3 वर्षापासून कार्यरत असल्यामुळे कनेक्टेड होतो. पण मी आता बँकेतून ब्रँच मॅनेजर म्हणून रिटायर झालो. जिल्हा बँकेला ब्रँच मॅनेजर होतो. आणि आमचं पण आहे किंवा आपल्याला चित्रपट तयार करायचा आहे. तर पुरुष प्रकार चित्रपट भरपूर येतात. हिरोच्या म्हणजे आहेत पुरुषांचे सगळे हिरोच असतात. पण महिलांचं सुद्धा काहीतरी दिसलं पाहिजे. तर सत्यवानाची सावित्री सगळ्यांना माहिती आहे की तिने यमाकडून प्राण कसे वाचवले. पण आजची स्त्री सुद्धा आपल्या पतीसाठी काय करू शकते हे त्याच्यात आपण दाखवलेलं आहे. म्हणजे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. पण त्याचे जे आहे म्हणतो आपण की मनोरंजन झालं पाहिजे. नंतर तिथे तुमचं भक्तिभाव आला पाहिजे. म्हणजे आम्ही सगळ्या प्रकारचे 4 चित्रपट बनवलेला आहे. म्हणजे फाईट आहे, गाणी आहेत, म्युझिक आहे आणि चित्रपट एकदम सुंदर बनवलेला आहे. खास महिलांसाठी बनवलेलं सगळं महिलांची गर्दी अपेक्षित आहे या चित्रपटाला. तर तेवढं प्रेम द्यावं साहित्य चित्रपटाला असं मी स्वामींतर्फे एक प्रार्थना करतो. धन्यवाद. स्वामींना विसरू नका. स्वामींनी पण आणला. जय श्री स्वामी समर्थ. आमचं भाग्य आज आमचं स्वामीच्या दरबारात आम्ही आज हजर आहोत. चित्रपटमध्ये हे सर्व आम्ही पाटील साहेबांच्या यानेच आम्ही आज आम्हाला हे सर्व घडलेलं आहे. सावित्री चित्रपट हा खूप सुंदर आहे. महिलांवर आहे, प्रेम कहाणी आहे, फायटिंग आहे आणि चांगले विचार पण आहे. एक स्त्री आपल्या पतीचं रक्षण कसं करते या चित्रपटात आम्ही घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या चित्रपटात खूप चांगलं सुंदर सर्व कलाकारांनी आमचं काम केलेलं आहे आणि काम करून आम्ही काहीतरी एक आदर्श समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे या चित्रपटापासून. आणि आज आमच्या चित्रपटाचं बॅनर लॉन्च झाले. सर्वजण काहीतरी देवाचं नाव घेऊन करतात. तसेच आमचे श्री गणेश आदरणीय गणेश नाईक साहेब यांच्या हस्ते आमचे लॉन्च केलेलं आहे आणि आम्हाला
स्वामी समर्थांचा पण आशीर्वाद आहे आणि पाटील साहेबांना आपला योग आलेला आहे आणि सर्वांनी आनंदाने हा चित्रपट बघावा. नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी येण्याचा येईल. आणि सर्वांना या कार्यक्रमाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. या पवित्र दिवशी मला एक विशेष सेवेची संधी मिळाली. मी एक स्वामी सेवेकरी आहे आणि त्यासोबतच काहीचा आदर करणं ही सुद्धा स्वामींची शिकवण आहे. माझ्या यांनी काढलेल्या फुलांच्या रांगोळीची तुमच्या घरी आलतो ना मी 35 सेवेकऱ्यांना आणि भक्तांना वाटप केलं. रांगोळी ही केवळ सजावट नाही तर ती सुद्धा एक ईश्वर सेवाच आहे. अंगणात चाललेली रांगोळीची घराची शोभा वाढते तशीच ती मनाला प्रसन्नता देते. ही पुस्तकांनी आशीर्वाद दिले. कोणी म्हणाले खूप सुंदर आहे, कोणी म्हणाले आईचं काम खूपच मनापासून आहे. त्याच क्षणी माझ्या मनात एक भावना, त्याच क्षणी माझ्या मनात एकच भावना, आईची कला, आईचे संस्कार हेही स्वामींचीच कृपा. जणू काही स्वामींच्या आशीर्वादानेच आईची ही कला आज इतक्या लोकांपर्यंत पोहोचली. दत्त जयंतीच्या निमित्त हा कलादानाचा छोटासा प्रयत्न स्वामी चरणी. आज की जय श्री गुरुदेव दत्त, श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय, गंगा गोदावरी माता की जय, सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय, श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय, भारत माता की जय. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहा. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सुंदर आध्यात्मिक प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.